नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या घडामोडीने करतोय आणि तुम्ही पाहूच शकताय की नेमकं ही बातमी कुणा संदर्भात आहे. आपण बोलतोय निलेश चव्हाण संदर्भात. तोच निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवलं होतं आणि तिच्या आईवडिलांना देण्यास नकार दिला होता. आता तो 10 दिवसांपासून फरार होता, मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळमधून त्याला अटक करण्यात आली आहे. 10 दिवस तो फरार होता, पोलिसांना चकवा देत होता, मात्र पोलिसांनी त्याच्या नेपाळ बॉर्डरवरून मुसक्या आवळल्यात. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाणकडेच बाळ होतं. वैष्णवीचे आईवडील बाळाला घ्यायला सुद्धा गेले होते, मात्र कसपटेंना बंदूक दाखवून निलेशनं धमकावलं होतं असा आरोप आहे. निलेश चव्हाण हा पुण्यातून कर्जतला गेला आणि त्यानंतर रायगडहून दिल्लीला गेला. मग गोरखपूर असा प्रवास करत तो नेपाळच्या बहिरवाह काठमांडूपर्यंत पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा यूपीतील सोनाला इथे आलाय आणि यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. आता मध्यरात्री त्याला नेपाळमधून पुण्यात आणलं जाईल. गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला. तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती. त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे. तर एकंदरीतच पुण्याचा निलेश चव्हाण नेपाळपर्यंत पोहोचला. मात्र कसा पोहोचला, त्याला अटक कशी करण्यात आली, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेशवरती गुन्हा दाखल आहे. 10 दिवसांपासून निलेश पोलिसांना चकवा देतोय. पोलीस त्याच्या मागावरती आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं त्याच्या मागे आहेत, तर पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून निलेशचा शोध घेतला जात होता. देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून नेपाळ बॉर्डरवरती निलेश पोहोचला आणि निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आलं.